एका शेतकऱ्यावर भला मोठा कर्जाचा डोंगर झाला, म्हणजे जवळपास त्याच्यावर 7 ते 8 लाख रुपये कर्ज झालं. तर त्याने ठरवलं आता आत्महत्या करू, आणि तो आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याला रस्त्याने एक माणूस भेटला, म्हणे कुठं चालला, म्हणे आत्महत्या करायची. म्हणे का, म्हणे माझ्यावर 7 ते 8 लाख रुपये कर्ज झालं, मी ते कर्ज फेडू नाही शकत, त्याच्यामुळे मला आत्महत्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. त्यानं सांगितलं ठीक आहे म्हणे, तुझं कर्ज मी फेडतो, तुला आत्महत्या करायची काही गरज नाही. म्हणे कसं, म्हणे चल दाखवतो. तो एका ठिकाणी जातो, तिथे एक माणूस असतो, त्याच्या कानात तो हळूच काहीतरी म्हणतो. तो म्हणतो 2 लाख, पुन्हा तो हळूच काहीतरी म्हणतो, तो म्हणतो 4 लाख, पुन्हा काहीतरी म्हणतो, मग तो म्हणतो 10 लाख. आणि मग हा शेतकरी म्हणतो तू त्याच्या कानात असं काय सांगितलं. म्हणे मी सांगितलं की हा समोरचा आहे ना, त्याचे एक डोळा काढून घ्यायचा. तर त्याने सांगितलं एका डोळ्याचे मी 2 लाख देईन. मग मी सांगितलं अजून एक डोळा, त्याने सांगितलं मग 4 लाख रुपये देईन. म्हणे याची आपण किडनीच घेऊ. मग तो म्हटला ठीक आहे, मी 10 लाख रुपये देतो. तो शेतकरी म्हणे हां, माझे एवढे मौल्यवान, एवढी किमती, आणि मी एवढं किमती शरीर मी 10 लाखात कसं विकू शकतो. तो म्हणे अरे, तो 8 लाखासाठी जर या शरीराचा नाश करू शकतो, तर मग तुझं कर्जही फिटेल आणि तू कर्जमुक्त होऊन मरशील. सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढ्या मौल्यवान शरीराचा काही पैशासाठी किंवा काहीच कारणासाठी सत्यानाश करायची काहीच गरज नसते. त्याच्यामुळे मला तरी वाटतं हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर कोणीच आत्महत्याचा विचार करणार नाही. काय, बरोबर ना?